तर नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं महेश राडाच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आपण आज चाललो संभाजीनगरला. हॉस्पिटलमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये थोडंसं काम आहे. तर त्याच्या संदर्भात आपण आज संभाजीनगरला चाललो. आज सकाळ काय रनिंगला वगैरे गेलो नाही, लवकर जायचं होतं म्हणून. तर हे बघा, गावाकडचं वातावरण कसलं भारी आहे ना. रस्ते वगैरे कुठं खड्डा नाही, काय नाही. सिटीमध्ये सारखं ट्रॉफिक वगैरे नाही, नॉनस्टॉप निघायचं. त्याच्या कडेने पुन्हा रेल्वे. आम्ही रेल्वेची वाट बघत होतो, पण काही रेल्वेच आली नाही. हा बघा ना, रेल्वेचा ब्रिज खूप असा लांबट बांधलेला आहे. म्हणजे असं लांबून बघितलं तर खूप भारी दिसायचा, आणि जवळ गेलं तर खूप मोठा दिसत होता. इकडं रेल्वे 2 टाईमच येते, सकाळ 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. असं टाईम आहे रेल्वेचा या. तर लागला बघा थोडासा खराब रस्ता. आता असंच होणार आहे, थोडा चांगला थोडा खराब. पण ट्रॉफिक वगैरे काही नाही, सारखं कंटिन्यू चालतच राहायचं. सिटीमध्ये कसं चांगले रस्ते आणि त्यात खड्डे बी आणि ट्रॉफिक तर काय विचारूच नका. मग काय पोचलो तर आम्ही शिरूरमध्ये, शिरूरच्या निघालोत पुढं. इकडे फोटो काढायला वगैरे, व्हिडिओ काढायला खूप भारी. असं वाटायचं प्रत्येक जागेवरचा थांबून व्हिडिओ घ्यावा. पण प्रत्येक जागेवरचा व्हिडिओ घेतला तर मग ब्लॉग काय खूपच लांब होईल. त्याच्यामुळे हे बघा, वाहनाचा रस्ता, पुढं डोंगर वगैरे. मग आलोत पुढे, मग आम्हाला लागली गोदावरी नदी. हे बघा, गोदावरी नदीला पण पाणी नाही, थोडंसंच पाणी आहे, पाऊसच पडा नाही बघा, किती असं कमी पाणी आहे. मग काय लागलोत ना हायवे रोडला मस्तपैकी. असलं वातावरण झालं होतं पावसाचं, पण पाऊस आम्हाला कुठे लागला नाही बरं का. आणि हे बघा, गाडी चालवत होती त्यो, आणि हेल्मेट मला घालायला दिले. मग मी पण घातलं, म्हणलं चला वारं बिरं लागायचं नाही. मग काय पोचलो तर आम्ही संभाजीनगरमध्ये. बघा, तुम्हाला दिसताच कळत असन गाव आणि सिटी कसलं आहे. अशी खूप गर्दी असते. गावाकडे एवढी गर्दी नसते, पण सिटीमध्ये खूप गर्दी असते. मग इथं आम्हाला दिसले पोलिसांनी हात केला तर आमच्या मागं, पण आम्ही थांबलोच नाही. मग बघा, हे लागलं ट्रॉफिक. इथं सिग्नलला प्रत्येक जागेवर थांबावंच लागते, नाहीतर मग फाईन पडतो जोरदार. मग आम्ही हॉस्पिटलमधून काम करून निघालो होतं. हॉस्पिटलमधला व्हिडिओ नाही काढला बरं का, आम्हाला तिथं परवानगी नाही व्हिडिओ काढायला. मी घेतला होता मोबाईल, पण म्हणलं व्हिडिओ नका काढू. तिथं माझं ऑपरेशन झालं होतं, तिथं मी दाखवणार होतो तुम्हाला, पण मला दाखवूनच दिलं नाही त्यांनी. मग आलोत नंतर पुढं. मग इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापाशी आलोत. मग आम्ही पोचलो तर पोलीस स्टेशनमध्ये. इथं व्हिडिओ काढला चोरून. नाही इथं बघितलं असतं तर मग घेतला असता मोबाईल, पण नाही. आमचं काम वगैरे झालं, तिथं आम्हाला 3 तास थांबवलं, आमचं कामच व्हायला लवकर. मग इथं आलो पुढं. ह्या गावाचं नाव काय होतं माहिती आहे का? दगडवाडी. आता आम्हाला वाटलं पुढं असं मातीवाडी. हे बघा ना, काय लोकेशन आहे बघा ना. गाडी चालवायला कसलं भारी मजा येत असं. त्यातली त्यात हे टावर पण खूप असं चांगलं वाटत होतं पावसाचं वरून. पण आम्हाला पाऊस कुठं लागला नाही बरं का, ही एक मेहरबानी झाली. नाही तर आम्हाला वाटलं, पण पुढं आलं की आलाच बा थोडा पाऊस, पण आम्ही थांबलोत होतं. पाऊस संपल्यानंतर आम्ही निघालो. आम्हाला जेवण करायला थांबायचं होतं. तेवढ्यात आम्ही जेवण करायला थांबलोत, आणि तेवढ्यात बसलोत की ह्यांनी केलं आम्हाला राम राम सा. राम राम सा हे फर्स्ट टाईम बघत होतो आम्ही. पंजाबी होतं शाळेत. मग काय घेतलं, एक मसाला पापड आणि एक मटर पनीर सांगितलं होतं. सकाळपासून काय खाल्लंच नव्हतं, डायरेक्ट 4 वाजता जेवण केलं. आणि मग काय जेवण करून निघालो होतो हाय त्या स्पीडनी. रस्ता एकदम टापोटाप होता बीडचा. तर चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर लाईक फॉलो शेअर करा.